समाज गौरव पुरस्कार आणि हा पुरस्कार आपण इथे बहाल करत आहोत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक माननीय श्री संदीप परब सर यांना। ज्या व्यक्तींनी समाज कल्याणासाठी आपले आयुष्य व्यतीत केले अशा व्यक्तींचा आपण ह्या समाज गौरव पुरस्काराने सन्मान करणार आहोत आणि त्यातलंच पहिलं नाव अर्थात जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री संदीप परब सर हे आपण एक छोटीशी एवी पाहणार आहोत। एकत्रित कुटुंब पद्धती हा भारतीय संस्कृतीचा पाया जणू, पण डिजिटलायझेशन आणि युरोपियन संस्कृतीचे पालन करणाऱ्या नवीन पिढीमुळे हम दो हमारे दो, आई बाबा तुम ओल्ड एज में गो अशीच नवीन परंपरा आपल्याकडे सुरू होताना आपण पाहतोय। ज्या आई वडिलांनी हाल अपेष्टा सहन करून वेळेला उपाशी राहून मोठी केलेली मुलंच ज्यांनी आपल्याला अंगा खांद्यावर खेळवले त्यांना म्हातारपणी रस्त्यात तर कधी वृद्धाश्रमात सोडतात आणि त्यांना द्यायला वेळ तर त्यांच्याकडे मुळीच नसतो। बऱ्याचदा अग्नी द्यायला पण त्यांच्याकडे वेळ नसतो। अरे त्या जन्मदात्याने यांना जन्म दिला, शिक्षण दिलं, आपल्या पायावर उभं राहावं एवढं मोठं केलं, हे त्यांना आपण केलेली मोठी चूक वाटावी इथपर्यंत काहींची वागणूक असते। पण सर्वच जण असे आहेत असं म्हणणं म्हणजे कर्तव्यदक्ष मुलांना दोष दिल्यासारखं होईल। जिथे रावण आहे तिथे रामही असतोच। एक एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला एक तरुण 24व्या शतकात मुंबईत आला। अनेक संस्था, हॉस्पिटल, वस्त्या वाड्यावर काम करताना त्याला जाणवलं की या शहरात अनेक निराधारांना मदतीची गरज आहे। रस्त्यावरील बेघर असहाय्य लोकांचे दुःख बघून त्याला झोपच यायची नाही। निराधारांकडे होत असलेले समाजाचे दुर्लक्ष बघून ते अस्वस्थ व्हायचे। अन्न, वस्त्र, निवाऱ्याशिवाय आपला जीवन प्रवास कधी संपेल अशी देवाकडे आस लावून बघत बसलेले हे वृद्ध बघून त्यांच्या मनात त्यांच्या नातेवाईकांबद्दल चीड निर्माण व्हायची। पण करायचे तर काय आणि कसे हा प्रश्न आपल्या स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या युवकाला पडायचा। याच काळात दोन निराधार म्हाताऱ्यांचा रस्त्यावर जीव जाताना त्यांनी स्वतः पाहिला आणि स्वतःलाच विचारले की या बेघर आईवडिलांना रस्त्यावर मरायला ठेवून आपण जर चांगले जीवन जगत असू तर त्या जीवनाला काय अर्थ आहे। मनातून एक आवाज आला, बेघर निराधार वृद्धांच्या आईवडिलांना त्यांच्या पडत्या काळात आनंद देता येत नसेल तर आपलं जीवन व्यर्थ ठरेल आणि त्यांनी ठरवलं या बेघर लोकांसाठी जीवन आनंद संस्थेचीच स्थापना करायचे, त्यांना मुलासारखे प्रेम द्यायचे। तेव्हापासून म्हणजेच 2013 पासून आजतागायत हजारो गरजू, निराधार आणि समाजाच्या सावलीत हरवलेल्या जीवांसाठी जीवनाचा नवा श्वास बनली आहे ही संस्था। रस्त्यावरचे वृद्ध, अनाथ मुले, मानसिक व शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक व्यक्ती तसेच अपघातग्रस्त प्राणी पक्षी अशा सगळ्यांसाठी ही संस्था आधार बनलीये। सन्मानाने आणि प्रेमाने जगण्याचे एक ठिकाण नाही तर हक्काचे घर बनले आहे। 8 निवासी आणि 2 डे केअर केंद्रांद्वारे 450 पेक्षा अधिक रुग्णांना नवजीवन या संस्थेमुळे मिळालंय तर अनेक अनाथ मुलांनी शिक्षण घेऊन या जगात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे। असंख्य वेदनांनी थरथरणाऱ्या वयोवृद्ध आईवडिलांचे जगायचे कारण बनणारा, अनाथांच्या आयुष्यात प्रेमाचे दीप पेलवणारा हा दादा, वृद्ध असो वा निराधार, प्रत्येकाला सारखेच प्रेम आणि सन्मान देऊन आपल्या जीवनाचा आनंद सतत शोधतोय। माणुसकीचे पुरस्कर्ते, शेकडो निराधार आईवडिलांचा करता मुलगा म्हणजेच जीवन आनंद संस्थेचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीप परब आहेत या वर्षीच्या समाज गौरव पुरस्काराचे मानकरी। तर आपल्या कार्याला कोकण NGO इंडियाचा मानाचा मुजरा। समाज गौरव पुरस्कार 2025 हा जो आहे तो बहाल केला जातोय जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री संदीप परब यांना। रस्त्यावरचे बांधव हे माझे बांधव आहेत। आज मुंबईत 4 आश्रम आहेत, सिंधुदुर्गात 4 आणि गोव्यात 2। अन्न वाया घालू नका, कारण तुम्ही जे अन्न टाकताय ते आमच्या बांधवांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे विनंती करतो की अन्न अजिबात टाकू नका। आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, आजी आजोबांची काळजी घ्या।